उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 35% मते मिळाली तो 31,500 मतांनी हरला, तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले? तर मग आता याच्यामध्ये 35% मिळाली आणि तो किती मतदान हरला? 31,500. म्हणजे आता याचा अर्थ काय सांगा? विजय उमेदवाराला किती पडले? 65%. कारण याला 35 आहे ना. म्हणजे एकूण मतदान किती आहे सांगा? 100 मधून 35 गेले हरलेल्याचं. किती? जिंकलेल्या उमेदवाराला किती पडले? मग आता याच्यामध्ये आम्हाला मतदान किती टक्के पाहिजेत? म्हणून 65 मधून 35 गेले, किती राहिले सांगा? 5 मधून 5 गेले 0, हा चौका द्या. आणि 6 मधून 4 गेले, 5 मधून 5 गेले आणि 6 मधून 3 गेले 3. 30चा फरक पडला. समजलं का? तर मग आता हे 30% मतदान यांचा हा फरक आहे. इथं टक्के लिहायचं, इकडं मतदान लिहायचं. मग आता किती मतांनी हरला? 30% हरला म्हणजे किती? 31,500 न हरला. याचा अर्थ तुम्हाला समजला? तर मग आता विचारलं काय? एकूण मतदान किती? या निवडणुकीतील एकूण मतदान काढायचं म्हणजे एकूण म्हणजे किती? 100 किती? एकूण म्हणजे 100 म्हणजे काय? एकूण. यांचा तीर बघू नका, सांगा. 100 गुणिला 31,500 आपण 30. तर एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 3 आणि 315 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 एका 3, 3 10 30, एक राहिला. 3 5 कोणाचा गुणाकार? हा 0. तर किती शून्य दिसतात? 3 आणि 105 एक काय झालं? मग आता किती आलं? 105 3 0.